हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. शिवण क्लास आपण आता खूप म्हणजे 9 ते 10 व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत. त्याच्यामध्येच आता फ्रंट साईडचं म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये बॅक साईड आणि बाही कशा पद्धतीने स्टिच करायची हे तुम्हाला दाखवले आहे. आता फ्रंट साईडचं म्हणजे 4 टक्स, त्याच्यासाठी पफ कसा यावा ह्याच्यासाठी मी मापे इथे घेतलेले आहेत. 2 इंचावरती मार्क केलेला आहे. ज्यापासून आपला योगपट्टीचं स्टार्टिंग होतं तिथून ते तिथपर्यंत आपण जे आपल्या छातीचं माप आहे म्हणजे 30 छाती असेल किंवा 32 छाती असेल तर छातीचा 10वा भाग तिथून घेतलेला आहे. तर इथे मी तुम्हाला मार्क एकदम इझी पद्धतीमध्ये सांगते म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला. आता तुम्ही म्हणा की सगळीकडे 2.5 इंच घेतलेला आहे तर तिथे 2 इंच का, तर 2.5 इंच घेतला तर आपला जो आपली जी बटन पट्टी आहे, हुक पट्टी आहे, समजा तुम्ही काय करत असाल त्याचा जो पॉईंट आहे तो वरती जाणार आहे. आपला 4 टक्सचे पॉईंट 4 टक्स हे प्रॉपर त्या मेजरमेंटमध्येच आले पाहिजेत. त्यासाठी तिथे मी 2 इंचावरती केलं आणि बाकीच्या वरती 2.5 इंचावरती. ठीक आहे. आता इथे मी दोन्ही पण साईडला कैचीने हे करून घेते, ऑफ करून घेते. म्हणजे कसं त्याच्याने आपल्याला प्रॉपर मेजरमेंट म्हणजे दोन्हीसुद्धा जे काही आपले टक्स येणार आहे दोन्ही म्हणजे डाव्या आणि उजव्या साईडचे दोन्हीसुद्धा तसेच यायला पाहिजेत. कुठे मागे पुढे नको आहे. जर मागे पुढेचं झालं तर तुमचा फिनिशिंग दिसणार नाही प्रॉपर आणि तुमचा फोटो ब्लाऊज फिटिंगलासुद्धा येणार नाही कस्टमरच्या. ठीक आहे. आता हे जे आहेत, आता जो आपला मेन पॉईंट आहे त्याला आपण अर्धा इंच घेणार आहोत आणि बाकीची जी काही जे 3 पॉईंट आहेत आता ह्याला अर्धा इंच म्हणजे हा 1 इंचाचा आपला हा अर्धा इंच इथे, अर्धा इंच इथे म्हणजे 1 इंचाचा तिथे आपला टक्स झाला आणि बाकीचे जे आहेत पाव इंच म्हणजे अर्धा इंच. तर इथे आपण पाव इंचावरती आपण शिलाई मारणार आहोत. कारण की मेन जो 4 टक्सचा पफ येतो तो मेन जो योगपट्टीपासून स्टार्ट असतो तो पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्या पॉईंटवरतीच आधी लक्ष द्यायचं की तिथे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता मी हे 4 टक्सवरती शिलाई मारून घेतल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली दिसेल की आपला पफ किंवा आपला 4 टक्स ब्लाऊजचे जे काही पफ आहे तो किती सुंदर आलेला आहे. पफ जेव्हा येतो त्यावेळेला म्हणजे कोणी पण तो ब्लाऊज वेअर केला किंवा घातला त्याच्यानंतर तो छातीला एकदम परफेक्ट बसणार आहे म्हणजे कुठेच मागे पुढे होणार नाही. ह्यासाठी हे 4 टक्सचे पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे 4 टक्स ब्लाऊजसाठी. जर तुम्ही नवीन असाल तर जास्तीत जास्त चॉकचा वापर करून कशा पद्धतीचे नॉक मारायचे किंवा कशा पद्धतीचे मार्क करायचं हे तुम्ही जास्त करून चॉकचा वापर करून घ्यायचं. इथे बघू शकता आपला पफ किती सुंदर आलेला आहे. तशाच पद्धतीने आपण दुसऱ्यासुद्धा बाजूला तसंच स्टिच करून घेणार आहोत आणि तुम्हाला दोन्हीसुद्धा प्रॉपरली पफ दिसून येईल की कशा पद्धतीने आपला आहे. तर हे दुसऱ्या बाजूचं आहे. चॉकने मार्क करून घ्यायचं म्हणजे एकाच साईडचंच म्हणजे फक्त डाव्या साईडच्याच दोन्ही पण बाजू तयार होणार नाहीत. असं नवीन असताना होतं खूप जणांचं, माझंही झालं होतं. त्यामुळे तुम्ही चॉकचा वापर करून घ्यायचं. तर अशा पद्धतीमध्ये दोन्ही साईडचे 4 टक्सवरती मी शिलाई मार्जिंग जे काही आपले टक्स आहेत ते करून घेतलेले आहेत आणि दोन्ही पण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने दोघांचा पफ आलेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये योगपट्टी कशा पद्धतीने जोडायची हे बघणार आहोत. तर धन्यवाद.